रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे माननीय राजाभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने तसेच आमचे मार्गदर्शक संजय भाऊ भालेराव यांची आत्ताच एक नियुक्ती झालेली जिल्हा अध्यक्ष। तर आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे तमाम जे एकूण 60 जाती आहेत ज्या एससीच्या त्यांच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे। फक्त एकच जात मी ओपन बोलेल ही मातंग समाज यांना RSS व भाजपा प्रणित जे काही पक्ष असतील यांनी एक बोट लावून दिलेला आहे व त्यांनी हे रान पेटवलेलं आहे। अत्यंत चुकीचं आहे। मी त्यांना डायरेक्ट आश्वासन देतो, त्यांना मी इशारा देतो की आपण जर हे उपवर्गीकरण न मागता आपण आरक्षण वाढवून द्या, आम्हाला 20% द्या आरक्षण अशी मागणी केली तर संपूर्ण बहुजन समाजाचा त्यामध्ये फायदा होणार आहे। आणि जर उपवर्गीकरण झालं तर या ठिकाणी नुकसान मात्र त्यांचं होणार आहे, कारण की बहुजन समाजामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही बौद्धांची आहे आणि त्या टक्केवारीप्रमाणे बौद्धांना आरक्षण मिळेल असेही मी त्यांना सांगतो। व त्यांनी कुणाच्याही भूल थापेला बळी न करता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेमध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे, सर्व समाजाला न्याय दिलेला आहे। असा फक्त बौद्ध समाजालाच त्यांनी न्याय नाही दिलेला, परंतु बौद्धांची जी प्रगती होत आहे, कारण की बौद्धांनी कर्मकांड यज्ञ सर्व हिंदू देवदेवता यांना पाण्यामध्ये बुडवलेलं आहे म्हणून त्यांची प्रगती झाली। ते शिकले सवरले IPS IAS झाले आणि हा जो मातंग समाज आहे ते आमोशा मागत फिरत होते असे मी त्यांना इशारा देतो व त्यांनी हा उपद्व्याप थांबवावा। जर या ठिकाणी शासनाने जर लादण्याचा प्रयत्न केला, आमच्या अंगात जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला छेद लागू देणार नाही। जय भीम, जय महाराष्ट्र।